तर काँग्रेस नंतर शरद पवार गट विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांचे दौरे करणार आहे। जयंत पाटील, अनिल देशमुखांसह जिल्हा स्तरावरील नेते दौरा करणार आहेत। शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी ही माहिती दिली आहे। महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पण सरकारचं लक्ष नाही असं देखील सलील देशमुख यांनी म्हटलंय। माझ्यासोबत सलील देशमुख आहे, शरद पवार गटाचे युवा नेते। सलील भाऊ, कधीपासून दौरा आहे, काय परिस्थिती आहे दुष्काळाची? लवकरच या आठवड्यापासून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी आम्ही ज्या ज्या ठिकाणी दुष्काळाची भीषणता जाणून राहिली आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांचे प्रश्न समजून हे जे झोपलेलं सरकार आहे याला उठवण्याचा प्रयत्न केला। जरी आचारसंहिता चालू असेल तरी त्या ठिकाणी जे महत्त्वाचे विषय याच्यावर तुम्हाला बैठक घेता येते, याच्यावर तुम्हाला निर्णय घेता येते। अशा वेळेस आमच्यासारख्या जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा सर्वसाधारण सभा होते, इतर गोष्टी होतात, त्या ठिकाणी सरकारने गांभीर्याने या ठिकाणी या दुष्काळावर तोडगा काढला पाहिजे। मला आठवत नाही नागपूर जिल्ह्यामध्ये तरी किंवा विदर्भामध्ये कुठे बैठक झालेली। मागणी काय करणार सरकार? तुम्ही दुष्काळी भागाचा दौरा करणार, काँग्रेसचे नेतेही दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर जाणार आहे। तुम्ही मागणी काय करणार आहे सरकारकडे? मला वाटतं आता मागणी अशी मोगम मागणी किंवा तोंडी मागणी बरीच झाली। या ठिकाणी आता मी आकडे निहाय सगळ्या महसूल विभागाचे, कृषी विभागाकडनं सगळे आकडे निहाय घेऊन त्या ठिकाणी आम्ही सरकारला सादर करू आणि त्याच्यावर सरकारने गांभीर्याने त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, विनयन मराठी, नागपूर।